आपण आम्ही रेशन संदर्भात तक्रार देण्यासाठी तहसील कार्यालय चोपडा येथे आलेलो आहोत. मालापूर येथील रहिवासी आहोत आम्ही. मी सामाजिक कार्यकर्ता विकेश सुमार्या पावरा. सर, चोपडा तालुक्यामध्ये जेवढेही रेशन दुकान आहेत त्यावर भोंगळ कारभार चालू असल्या का दिसून येत आहे प्रशासनाला. तरी हे रेशन पुरवठा शाखेचे कार्यकारी अधिकारी हे रेशन दुकानदारावर धाड न मारता की त्यांची चौकशी न करता सरासर रेशन लाभार्थ्यांवर अन्याय करीत आहेत. रेशन दुकानदार हे मनमानी कारभार करून महिन्यान रेशन हे गडप करीत आहेत. काही ग्राहकांना मिळत नाही का? काही ग्राहकांना, संपूर्ण ग्राहकांना वेळेवर मिळत नाही आहे. आणि जे रेशन कार्डावर आयुष्यमान भारत लाभ कार्ड म्हणून भेटतं त्याच्यावर केव्हाशी सुद्धा गरीब आदिवासी लोकांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. शासनाचे कुठलाच लाभ मिळत नाही? शासनाचा कोणताही लाभ आदिवासी व गरीब लाभार्थी कुटुंबांना मिळत नाही आहे. याच्या आधी आपण तक्रार दिली होती? याच्या आधी आम्ही आमच्या गावाच्या परवाना जे धारक आहे भीमसिंग जयराम पावरा 2019 पासून आम्ही अर्ज देत चालवलं आहे. 2 वेळेस त्याचा परवाना रद्द झालेला असून प्रशासनाने 27/3/2025 रोजी आपल्या मालापूर गावामध्ये विजिट दिली असता नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांनी त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारले असता त्या ठिकाणी आदिवासी बांधवांनी विविध प्रकारचे रेशन संदर्भात त्यांना माहिती दिली असता 2 महिने उलटूनही त्याच्यावर कारवाई न करता परत त्याला परवाना देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा व त्या आदिवासी बांधवांना वेळेवर रेशन मिळावं, त्यांचे रेशन KYC करून मिळावं आणि आरोग्य संदर्भात असो किंवा शैक्षणिक संदर्भात असो सर्व सुविधा त्यांना मिळावा हीच प्रशासनाला विनंती करत आहोत. यापुढे जर काही अर्जाची दखल घेतली गेली नाही तर आम्ही सर्व गावकरी आमरण उपोषणाला बसू.